कशा आहात सगळे? मी अंबिका हरगुडे आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. मी समर्थ हरगुडे सगळ्यांचे स्वागत करतो. सगळ्यांचे स्वागत करतो. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तुमच्या मदतीची हेल्पची गरज आहे. कृपया मला मदत करा. मी ओळख करून द्यायला लागले की तो पहिलं मध्ये चालत. काय म्हणताय सगळे बरे आहेत का? बाकी काय सगळं सूरजला करताय ना सगळे सपोर्ट? जास्तीत जास्त सपोर्ट करा. छान मुलगा आहे. बाकी काय म्हणताय सगळे? माझे व्हिडिओ बघत नाहीत जास्तीत जास्त. सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. बाकी काय म्हणताय सगळे? बघा आमच्याकडे काय आहे आज. समर्थ माझं कसं काम करू लागतंय. फ्लॉवर आहे, फ्लॉवर दर म्हणून फ्लॉवर 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 समजे क्या? फायर आहे हम. इकडे इकडे एक मला, हा एक तुला गालाला लावायचं. फ्लावर समजे क्या? फायर आहे हम. तिकडे बघ तू छान दिसतो. कसं आहे? देवाने एवढं छान लेकरू दिलंय, पण परिस्थिती अशी की बस सांगायला नको. फ्लावर नीट करतोय आम्ही. तिथं माग शेतात आहे ना, त्याच्यातलं किड म्हणजे खराब चाललंय ना, मग ते वाटायला लागले सगळ्यांना. आणलाय आम्ही पण थोडा. दिसतंय का? हा दिसलं. ए मनी नाव ठेव, वरडायचं नाही म्हणून. झाला सत्यानाश. फ्लावर आहे, फ्लावर निवडतोय. समर्थ निवडतोय बर का. ए चाकू लाग. समर्थाला काय झालं आता? फिंगर कट झाली होती. फिंगर कट झाली. अरे बापरे, हो का? घरातून आम्ही बाहेर जाऊ देत नव्हतो त्याला, पण त्याला कळेच ना मुलांशी खेळायचं कसं. त्याला अजूनही समजत नाही. पण त्याला थोडं बाहेर सोडून जरा मोकळा झालाय, नाही तर त्याची भीती जात नव्हती. चार गावची 4 लेकरं. शिव्या बिव्या द्यायच्यात ना मला. मग त्याला आता काय केलंय, बंद करून टाकले. बंद नाही, कमी केलंय खेळायचं बाहेर. वसवस व्हायला लागली नाकाला. कीड लागायला लागली ना त्याला अशी ना, पूर्ण बुरशी लागली पूर्ण अख्ख्या रानाला. म्हणजे अर्धाने मग काढून झाले. सांगितलं बी नाही आम्हाला, नाही तर गप्पा कापून दिला असते. एक पाऊस पडला नाही इथे दिसते. इथे ती पूर्ण असं झाडाचे झाड खराब झाले. सांगितलं असतं तर कापून दिलं असतं. हा मुझे प्यार हुआ. फोटो काढू रे. अरे नीट हस. म्हणून तर मी येड्यावानी करते. असं करायचं का? समर्थ सगळे ABCD काढायला लागले. शाळेत सोडा ना मी त्याला. बाया लक्ष दे ना लेकराकडं. पैसे भरले मी एवढं पोटाचं चिमटा मारून. आणि समर्थ रिस्की आहे ना, असे म्हणजे हालचाल करतो, गडबड करतो, खूप गडबड. त्याची म्हणजे गरजेपेक्षा जास्त गडबड आहे. त्याला रागवलं, दाब देऊन बसवलं की बसतो तो. माझ्या समोर लेकराला झोका लागला खटकन. इथं ह्या बाजूला ह्याला धोका आहे. त्याचा त्याला धोकाच आहे सगळं. त्याला ब्रेनची ट्रीटमेंट चालू आहे.
आणि लेकराला घपकून झोका लागला, माझ्यासमोर लागला. मग असं लक्ष द्यायला पाहिजे ना बायकांनी. 2 तासाची शाळा तर दाब देऊन बसवायचं, कर म्हणून रागवायचं. बसते आई वडिलांपाशी मुलं रगिलवाणी करतात, पण लोकांच्या इथं भिवून असतात लेकरं. ते लेकराला मी शाळेत सोडायचंच बंद केलं. 15 दिवस झालं. 1 दिवस गेले होते मध्ये, पण मला काही इच्छाच नाही झाली. लागलं बिगलं लेकराचं परत काय घेऊन बसायचं. 2 ठिकाणी शाळा बघितल्या होत्या. एका ठिकाणी खूप फी होती, एका ठिकाणी कमी होती. म्हणून मी कमी म्हणजे 22,000 चांगलीच, आणि एका ठिकाणी 30,000 होती. म्हणून मी 22वाल्या शाळेत टाकलं. पण त्या बायाच लक्ष देईना, बसतच नाही. असं घे काय टीचर सांगणार, दाब देऊन बसवणं करून घेणं हे काम असते. घरातच मग मी त्याचा अभ्यास घ्यायला लागले. 8 दिवसात समर्थ म्हणजे 3 हप्ते झाले. मी मागं व्हिडिओमध्ये एकदा दाखवलं होतं बघा, समर्थ अभ्यास करतोय. नवीनच करायला लागलं होतं. तर एवढ्या सगळ्या ह्याच्यात पुण्यात जाणं येणं हेलपटे ह्याच्यात त्याच काय म्हणजे मोजून 8 दिवस त्याचा अभ्यास घेतला असेल. A to Z काढाय पण लागलं, म्हणाय पण लागलं. मग त्याला त्याची बुद्धी थोडीशी म्हणजे बुद्धी चांगली आहे, पण हालचाल खूप आहे. बघा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्त मोठं नाही व्हिडिओ टाकत, नाही तर मग काय होते, कंटाळवाणे होते, बघूशी वाटत नाही. मग जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा हीच तुम्हाला प्रार्थना आहे, विनंती आहे कळकळीची. चला बाय, भेटू परत. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.